CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। खामगाव नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अर्पणा सागर फुंडकर यांनी आज अधिकृतरित्या पदभार स्वीकारला। नगर परिषद कार्यालयात पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्याने खामगावच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे। जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा म्हणून त्यांनी नगर परिषदेला नमन करून कार्यभार हाती घेतला। या प्रसंगी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, मुख्याधिकारी प्रशांत शेळके, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते। मंत्री आकाश फुंडकर यांनी नगराध्यक्ष व नवनिर्वाचित सदस्यांना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले। जनतेने सेवक म्हणून निवड दिल्याची जाणीव ठेवून काम करावे असे त्यांनी सांगितले। नगराध्यक्षा अर्पणा फुंडकर यांनी नागरिकांच्या विश्वासपात्र ठरवण्याचा निर्धार व्यक्त करत खामगाव शहर स्वच्छ, सुंदर व प्रगतिशील करण्याचे आश्वासन दिले। आज खामगाव नगर परिषदेचा पदग्रहण सोहळा माझा तसेच माझ्या सहकारी नगरसेवकांचा पार पडलेला आहे। अतिशय छान अशा स्वरूपामध्ये सगळ्यांनी इथे सहभाग दाखवले आहे। खामगावचे नागरिक, सगळे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी मिळून आज इथे हा सोहळा पार पाडण्यात आलेला आहे। आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना मला जबाबदारी त्याचप्रमाणे कृतज्ञता जाणवत आहे। कृतज्ञता सर्वांसाठी की ज्यांनी मला ही जबाबदारी दिली, त्याचप्रमाणे मला निवडून आणलं, आणि कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता की त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून हा विजय घडवून आणलेला आहे। त्याचप्रमाणे जबाबदारी प्रत्येक त्या नागरिकाप्रती की ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून ही खामगावाची सूत्र माझ्या तसेच माझ्या सहकारी नगरसेवकांच्या हाती दिली आहेत। आम्ही पूर्ण प्रयत्न करू की खामगाव एक स्वच्छ, सुंदर, आधुनिक आणि विकसित असं खामगाव सगळ्यांना देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, आणि खामगाव शहरातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यावर, त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यावर आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील। नाही, खूप आनंदाचा दिवस आहे। ज्या अपेक्षेने, ज्या विश्वासाने जनतेने भारतीय जनता पार्टीला एक मोठा आशीर्वाद खामगावमध्ये दिला, एक मोठं मॅन्डेट दिलं, त्या अपेक्षेप्रमाणे आजचा हा पदग्रहण सोहळा इथे पार पडतो आहे। आणि या पदग्रहण सोहळ्याला सर्व खामगावातील गणमान्य व्यक्ती, नागरिक, पत्रकार बांधव, सर्व समाज घटकातील लोक इथे उपस्थित राहिले। मी त्यांचे आभार मानतो, आणि भविष्यात सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी नम्रतेने या खामगावचा विकासासाठी कटिबद्ध झालं पाहिजे। सर्व लोकांची एक जनसेवक म्हणून सेवा केली पाहिजे, आणि या खामगावला प्रगतिशील खामगाव, स्वच्छ, सुंदर, एक आदर्श खामगाव बनवलं पाहिजे। या दृष्टीने त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत। आज त्यांचा पहिला दिवस आहे, आजपासून त्यांचं कामकाज सुरू होईल। भविष्यात निश्चित या सर्वांच्या नेतृत्वामध्ये खामगाव बदललेलं आपल्याला दिसेल। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।